तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा जो गणित भाग 2 हा विषय आहे, तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 8 आहे त्रिकोणमिती. तर त्या त्रिकोणमिती प्रकरणातला आपण सराव संच 8.1 मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघितला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण सुरू करणार आहोत सराव संच 8.2. तर 8.2 मधला हा जो पहिला प्रश्न आहे पूर्ण, तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा आणि तिसरा प्रश्न बघू. तर त्याच्यातला पहिला प्रश्न असे तक्ता दिलेला आहे आपल्याला, त्याच्यामध्ये साइन कॉस टॅन यापैकी कुठल्या तरी दोन किमती दिले, सॉरी एकच किंमत दिली प्रत्येकामध्ये, आणि बाकीच्या दोन काय करायचे आपल्याला शोधायचे प्रत्येक प्रश्नामध्ये. तर एका वेळी एका उदाहरणामध्ये हे आता समजा पहिलं दिलेलं आहे आपल्याला कॉस थिटा 35/37 आणि आपल्याला काय शोधायचं आहे, साइन आणि टॅन किती येणार आहे. तर सूत्र वापरून आपण हे सोडवायचं आहे. पायथागोरसच्या प्रमेयाऐवजी मी तुम्हाला सूत्र वापरून हे सोडवून दाखवणार आहे. तर ते सोपं पडेल तुलनेनं. आता काय दिलंय बघा पहिल्या उदाहरणामध्ये, इथे कॉस थिटा बरोबर 35/37. इथे काटकोन त्रिकोण वगैरे काढत बसायची गरज नाही आपल्याला. डायरेक्ट आपण काय करणार, हे सूत्र लिहिणार, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे तुम्हाला 10वीला पण उपयोगी पडेल ना, त्यामुळे हीच पद्धत वापरूया आपण. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर आहे तसं साइन वर्ग थिटा लिहिलं. किंमत कोणाची ठेवायची, कॉस थिटाची. कॉस थिटाची किंमत किती दिली, तर 35/37 त्याचा वर्ग बरोबर 1. मग आता साइन वर्ग थिटा बरोबर आपण काय केलं, 35चा वर्ग केला. 35चा वर्ग केल्यानंतर जस्ट मिनिट, इथे अधिक आहे मध्ये, 35चा वर्ग केला तर 1225, आणि तेच जर का आपण 37चा वर्ग केला तर ते येणार आहे 1369. वर्ग कसा करायचा, 35 गुणिले 35 चेक करून बघा, 1225 येते का, आणि तसंच 37 गुणिले 37 1369 बरोबर. इकडे एक आहे ते एक लिहून काढा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साइन वर्ग थिटा शोधायचा आहे, त्यामुळे हे अधिक आहेत ते पलीकडे जाऊन काय होतील, वजा होतील. म्हणजे 1225/1369. आता इथे तुम्ही डायरेक्ट एक वजा असं करू शकत नाही, त्यासाठी छेद समान पाहिजे. म्हणून काय करायचं, 1369 ला 1 ने गुणायचं. म्हणजे 1369 गुणिले 1 म्हणजे आहे तसं 1369 येणार. त्याच्यातून किती वजा करायचे, 1225, आणि छेदात आहे तसं पूर्ण छेद किती घ्यायचा, 1369. ओके. तर साइन वर्ग थिटा बरोबर, ही जर वजाबाकी केली तुम्ही तर ती किती येणार आहे, 144. ओके. आणि छेद तुमचं किती येणार आहे, 1369. ओके. आयताचा ठेवायचा, ही वजाबाकी करायची फक्त. आता वर्ग जाण्यासाठी काय करायचं, दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन इकडेही वर्गमूळ घ्यायचा आणि इकडे वर्गमूळ घ्यायचा. तर वर्गमूळ घेतल्याचा फायदा काय होतो, इथे वर्गाला वर्गमूळ जाईल, फक्त आतमध्ये कोण राहील, साइन थिटा. ओके. आता इथे 144चं वर्गमूळ 12 गुणिले 12 केलं तर किती येणार, 144 येणार. ओके. आणि 144 आल्यामुळं याचा 144चं वर्गमूळ किती येणार, 12 आहे. ओके. आणि परत याच्यामध्ये जर आपण आत्ताच बघितलं, आपण 37 गुणिले 37 किती आले, 1369. त्यामुळे 1369चं वर्गमूळ किती येणार, 37. ओके. तर हे दोन्ही केल्यानंतर साइन थिटा मिळाला आपल्याला वर्गमूळ घेतल्यावर. मग आता त्याच्यावरून आपल्याला टॅन थिटा शोधायचं. तर टॅन थिटाचं सूत्र काय, तर साइन थिटा छेद कॉस थिटा. तर साइन थिटा किती आलाय, 12/37, आणि साइन थिटा आणि कॉस थिटा किती दिला होता आपल्याला, 35/37. 35/37. तर दोघांचाही छेद किती आहे, 37. तर छेदाला 37 ला 37 काय होईल, कॅन्सल होईल, आणि टॅन थिटा बरोबर वरती किती आला हा, 12, आणि छेदात किती येणार, 35. तर टॅन थिटा बरोबर 12/35, आणि साइन थिटा किती आलेला आहे, 12/37. तर ह्या दोन किमती इथे काय करायच्या, ठेवायच्या. पहिली आलेली किंमत साइन थिटाची 12/37 आणि टॅनची 12/35. ओके. उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला साइन थिटाची किंमत दिलेली आहे. साइन थिटा बरोबर 11/61. याच्यावरून आपल्याला कॉस आणि टॅन शोधायचा. तर त्यासाठी हे सूत्र वापरायचं, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 ही किंमत टाकायची, आणि याच्या हे सूत्र लिहायचं पहिल्यांदा, आणि या सूत्रामध्ये आता किंमत टाकायची. म्हणजे साइनची किंमत किती येणार आहे, साइनची किंमत येणार आहे 11/61. ओके. ही साइनची किंमत ठेवली, साइन थिटा बरोबर 11/61 त्याचा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा. तर कॉस वर्ग थिटा आहे तसं कॉस वर्ग थिटा बरोबर 1. ओके.
जे साईनची किंमत ठेवली 11/61 त्याचा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा. तर आता इथे 11चा वर्ग केला आपण, 11 गुणिले 11 केले, 11चा वर्ग करताना इथे पहिल्यांदा 11चा वर्ग, 11 गुणिले 11 121. तसंच जर आपण काय करायचं 61, जस्ट मिनिट, 61 गुणिले 61 हे जर केले आपण तर त्याचं उत्तर येणार आहे 3721. तर दोन्हीचे वर्ग करायचे जेणेकरून आपल्याला पुढे त्याचा उपयोग होईल. आता इथे आधी काय ते पलीकडे येऊन काय होईल वजा होईल, म्हणजे आहे तिथे कॉस वर्ग थिटा आहे, इथला 1 वजा 121 चे 3721, म्हणजे हे इथं अधिक होते, या बाजूला येऊन काय झाले वजा झाले. आता इथे छेद समान करण्यासाठी पहिल्यांदा 1 ने 3721 ला 1 ने गुणायचं, म्हणजे आहे तसं 3721 येणार वजा 121 आणि छेद पूर्ण काय लिहायचा 3721. हे कशासाठी केलं आपण छेद समान करायला. मग आता आपण वजाबाकी करू शकतो. कॉस वर्ग थिटा हे वजाबाकी केल्यावर किती येणार 3600 येणार. आता दोन्ही बाजूला वर्ग जाण्यासाठी काय करायचं, दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊ, वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे इकडेही वर्गमूळ घेणार आपण आणि ह्या बाजूलाही वर्गमूळ घेणार. ओके, तर वर्गमूळ घेतल्यानंतर इथे काय होईल वर्गाला वर्गमूळ जाईल, फक्त काय राहील कॉस थिटा बरोबर. तर तुम्ही 60 गुणिले 60 जर केलं तर त्याचं उत्तर काय येणार 3600. त्यामुळे 3600चं वर्गमूळ किती येणार 60 येणार. ओके, आणि सॉरी छेद याचा राहिला इथे लिहायचं 3721. तसंच तुम्ही जर 61 गुणिले 61 केलं, कारण इथे सुद्धा कुणाचं वर्गमूळ घेणार आपण 3721, वरती तर छेदातला राहिला आपला 3721. ओके, तर दोन्हीकडे वर्गमूळ घ्यायचा आपण. तर 61 गुणिले 61 केलं तर किती येणार आहे 3721, म्हणजे 3721चं वर्गमूळ किती येणार 61, म्हणजे ही मिळाली आपल्याला कॉस थिटाची किंमत. मग आता याच्यावरून पहिल्यांदा आपल्याला साइन थिटा दिला होता, तर टॅन थिटा बरोबर त्याचं सूत्र लिहायचं साइन थिटा छेद कॉस थिटा. तर साइन थिटा किती दिला होता आपल्याला 61, आणि कॉस थिटा आता किती आला आपला 60/61. दोन्हीतला जो छेद 61 आहे तो एकमेकाला कॅन्सल होईल आणि काय राहील फक्त 11/60 हे त्याचं अचूक उत्तर राहणार. 11/60 म्हणजे टॅन थिटा बरोबर 11/60 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण काय इथे फक्त 3721 हे छेदात लिहा खाली, म्हणजे असं लिहा 3600 छेद 3721. ही स्टेप तिथं महत्वाची. बाकी वर्गमूळ घेऊन आपण आणि इथे वर्गमूळ, अशा पद्धतीनं ते तिथे लिहायचं टॅन थिटा, आणि ह्या दोन किमतीमध्ये ते तक्त्यामध्ये लिहा कॉस थिटा आणि टॅन थिटा. पुढील उदाहरणामध्ये आपल्याला टॅन थिटा बरोबर जो आहे टॅन थिटाची जी किंमत दिलेली आहे ती किती दिली आहे टॅन थिटा बरोबर 1 ही प्रश्नामध्ये उत्तर म्हणजे किंमत आपल्याला दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला साइन आणि कॉस शोधून काढायचं. तर टॅन थिटाचं सूत्र लिहायचं. ज्यावेळी आपण टॅन थिटा विचारला जाईल त्यावेळी ही स्टेप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी आपण असंच करणार आहे. तर पहिली स्टेप काय करायची टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा हे सूत्र वापरायचं, आणि इकडे किंमत दिलेली आहे 1 ती आहे तशी ठेवा. आता इथे छेद काही नाही म्हणून काय करा, ज्यावेळी छेद आपल्याला दिलेला नसतो त्यावेळी तो छेद किती घ्यायचा असतो 1 घ्यायचा. म्हणजे पहिली स्टेप काय तर टॅन थिटासाठी सूत्र लिहायचं साइन थिटा छेद कॉस थिटा, आणि इथे 1चा छेद काही नाही म्हणजे आणखीन एक काय करायचं छेद 1 घ्यायचं. ओके, आता याच्यावरून बघा साइन थिटा बरोबर 1 त्याला के जोडायचं, आणि कॉस थिटा त्याची सुद्धा किंमत किती येणार आहे 1 के. ह्या दोन किमती शोधून घ्यायच्या आणि मग सूत्र लिहायचं. त्याच्यात सूत्र कुठलं वापरणार साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर साइन थिटाची किंमत ठेवली आपण 1 के त्याचा वर्ग अधिक ही साइनची किंमत ठेवली आपण कॉस आणि वर्ग असल्यामुळे वर्ग केला. कॉसची किंमत पण तीच आहे 1 त्याचा वर्ग बरोबर 1. आता 1चा वर्ग किती येणार आहे तसा 1चा वर्ग 1 के वर्ग, परत इकडे सुद्धा 1चा वर्ग 1 के वर्ग बरोबर 1. मग 1 अधिक 1 केलं तर 1 अधिक 1 किती येणार 2 के वर्ग बरोबर 1. गुणिले 2 इकडे येऊन काय होणार भागिले, म्हणजे के वर्ग बरोबर 1 छेद किती येणार 2 येणार. आता मग काय करायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन इकडेही वर्गमूळ घ्यायचं के वर्ग आणि इथेही वर्गमूळ घ्यायचं. ओके, तो वर्गाला वर्गमूळ काय होणार कॅन्सल होणार. के बरोबर 1चा वर्ग केला तुम्ही 1च येतं, त्यामुळे 1चं वर्गमूळ 1 आणि 2 हा कुणाचाही वर्ग नाहीये त्यामुळे आहे तसं लिहायचं वर्गमुळात 2 लिहायचं केची किंमत. आता याच्यावरून
साइन थिटा बरोबर जस्ट म्हणजे साइन थिटा बरोबर किती होता 1k. 1 गुणिले k ची किंमत किती आली 1 वर्गमुळात 2. कुठल्याही संख्येला 1 न गुणलं तेच येणार. म्हणजे आहे तसं काय येणार साइन थिटा बरोबर 1 वर्गमुळात 2 आणि त्यानंतर कॉस थिटा सेम तशाच स्टेप. कॉस थिटाची किंमत किती आहे 1k. 1 गुणिले 1 वर्गमुळात 2 म्हणजे कॉस थिटा पण किती येणार आहे तसं 1 वर्गमुळात 2 कारण 1 न गुणल्यावर तेच येणार 1 वर्गमुळात 2 म्हणजे साइन थिटाची किंमत 1 वर्गमुळात 2 कॉस थिटाची किंमत 1 वर्गमुळात 2. सुरुवातीला जे आपण केलं ही स्टेप तेवढी लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी टॅन थिटा वापरताना आपण ही स्टेप करणार. तर आता पुढच्या उदाहरणामध्ये साइन थिटा जो आपल्याला दिलेला आहे साइन थिटा आहे 1/2. तर याच्यावरून पहिल्यांदा कॉस थिटा शोधूया. तर त्यासाठी सूत्र लिहूया साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर याच्यात साइन थिटाची किंमत ठेवायची. साइन थिटाची किंमत किती येणार 1/2 त्याचा वर्ग अधिक कॉस वर्ग थिटा. कॉसची किंमत शोधायची म्हणजे आहे तसं लिहूया कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता इथे पहिल्यांदा 1चा वर्ग केला आपण 1चा वर्ग 1 येणार आणि 2चा वर्ग किती येणार 4 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता इथे तो अधिक आहे तो इकडे येऊन काय होणार वजा होणार म्हणजे कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 1/4 येणार आणि मग कॉस वर्ग थिटा बरोबर 4 ने 1 ला गुणलं 4 1 4 आणि त्यातून 1 वजा करायचे आणि छेदात आहे तसे किती लिहायचे 4 लिहायचे. का कारण छेद समान केल्याशिवाय आपल्याला ही वजाबाकी येणार नाही. त्यामुळे 4 1 4 त्यातून 1 वजा करायचे आणि पूर्ण छेद 4 लिहायचा. त्यामुळे छेद समान होईल. तर कॉस वर्ग थिटा बरोबर 4 वजा 1 किती येणार 3/4. आता मग वर्ग जाण्यासाठी दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन ओके दोन्ही बाजूस काय करायचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे इकडेही वर्गमूळ घ्यायचं कॉस वर्ग थिटाकडे आणि इकडेही घ्यायचं 3/4 याच्याकडे. तर आता इथे वर्गाला वर्गमूळ जाणार फक्त काय राहणार कॉस थिटा बरोबर 3 गुणाचाही वर्ग नाहीये त्यामुळे आहे तसं लिहायचं वर्गमुळात 3 पण 2चा वर्ग किती आहे 4 त्यामुळे 4चा वर्गमूळ किती येणार 2 येणार. ओके त्यामुळे कॉस थिटा बरोबर वर्गमुळात 3/2 ही किंमत आली. आता ही मिळाल्यानंतर कॉस थिटा आपण काय करायचं टॅन थिटा शोधायचं. टॅन थिटाचं सूत्र काय साइन थिटा छेद कॉस थिटा. तर साइन थिटाची किंमत किती आहे आपल्याला सुरुवातीला दिलेली साइन थिटाची किंमत आहे 1/2 ओके आणि कॉस थिटाची किंमत किती आहे वर्गमुळात 3/2. तर इथे काय होणार आहे वर्गमुळात 3/2 तिथे वर्ग छेदात कोण आहे इथे वर्गमुळात सॉरी नुसते 2 आहे ना इथे पण छेदात किती आहेत 2 2 ला 2 कॅन्सल होईल म्हणजे टॅन थिटा बरोबर काय राहणार वरती किती राहिला इथे 1 आणि खाली छेदात वर्गमुळात 3. टॅन थिटाची किंमत किती येणार 1 वर्गमुळात 3. तर हे त्याचं काय येणार अचूक उत्तर येणार टॅन थिटा बरोबर 1 वर्गमुळात 3. ओके तर हे कॉस थिटा आहे पहिला साइन थिटा दिला होता त्याच्यावरून कॉस थिटा काढला आणि मग राहिलेला आपला काय मिळालं त्यानंतर टॅन थिटा. तर आता पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला कॉस थिटा दिलेला आहे 1 वर्गमुळात 3 म्हणजे कॉस थिटा बरोबर 1 वर्गमुळात 3. तर ही किंमत घेतली त्याच्यावरून आधी आपण साइन थिटा शोधून काढूया. त्यासाठी आपण हे सूत्र वापरूया साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर याच्यात कॉस थिटाची किंमत साइन वर्ग थिटा आहे तसं साइन वर्ग थिटा अधिक कॉस थिटा. कॉस थिटाची किंमत किती दिली आहे 1 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग बरोबर 1. तर साइन वर्ग थिटा अधिक 1चा वर्ग केला 1 आला आणि वर्गमुळात 3 त्याचा जर वर्ग केला वर्गाला वर्गमूळ जाईल फक्त काय राहणार 3 राहणार बरोबर 1. त्याच्यानंतर इथे आहे तसं साइन वर्ग थिटा बरोबर हे अधिक आहेत ते इकडे येऊन वजा होतील म्हणजे 1 वजा 1/3. याचा अर्थ साइन वर्ग थिटा बरोबर छेद समान करण्यासाठी काय करायचं 3 1 3 आणि त्याच्यातून हे 1 वजा करायचे आणि छेद आहे तसं 3 लिहायचं. ओके हे कशासाठी छेद समान करण्यासाठी 3 1 3 वजा 1 म्हणजे साइन वर्ग थिटा बरोबर 3 वजा 1 किती येणार 2. 3 वजा 1 येणार 2 आणि इथे आहे तसं छेदात 3. तर दोन्हीकडे असं लिहायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन तर साइन थिटा बरोबर किती किंवा साइन वर्ग साइन वर्ग थिटा याचंही वर्गमूळ घेतला आणि इकडेही वर्गमूळ घ्यायचं 2/3.
इथे वर्गाला वर्गमूळ काय होईल, कॅन्सल होईल. फक्त काय राहणार, साइन थिटा बरोबर वर्गमुळात 2, कारण 2 ही कोणाचा वर्ग नाही आणि 3 पण नाही, त्यामुळे वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 ही साइन थिटाची किंमत येणार. ओके, दोन्ही सेपरेट करायचं, वर्गमुळात 2 वेगळं लिहायचं, वर्गमुळात 3 वेगळं. कुठलाही वर्गमूळ मिळणार नाही आपल्याला. मग त्याच्यावरून आता पुढे टॅन थिटा बरोबर, त्याचं सूत्र काय, साइन थिटा छेद कॉस थिटा. मग साइन थिटा किती दिला किंवा किती शोधला तर आपण वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 आणि कॉस थिटा आपल्याला प्रश्नात दिला होता 1 छेद वर्गमुळात 3. 1 छेद वर्गमुळात 3. आता इथे काय होईल, छेदामध्ये असणारा वर्गमुळात 3 ला वर्गमुळात 3 कॅन्सल होईल. फक्त कोण राहणार, वरचा वर्गमुळात 2 हा राहिलेला इथे आणि खाली छेदात 1. ओके, आता छेद 1 असं काही लिहायची गरज नाही, त्यामुळे टॅन थिटा बरोबर फक्त काय लिहिणार, वर्गमुळात 2 किंवा छेद 1 लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. कारण प्रत्येक संख्येचा छेद 1 हा असणारच आहे, त्यामुळे लिहिताना फक्त टॅन थिटा बरोबर वर्गमुळात 2 असं लिहायचं. ओके, तर हे इथे साइन थिटा मिळाला हा, आणि हा मिळाला तो काय, टॅन थिटा. हे दोन्ही तिथे उत्तर लिहा. आता या उदाहरणामध्ये आपल्याला टॅन थिटा दिलेला आहे. ओके, टॅन थिटा बरोबर 21/20 ही किंमत दिलेली आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला काय करायचं, टॅन थिटाचं एक सूत्र लिहायचं. टॅन थिटा आपण कसा काढतो, साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 21/20. ओके, तर याच्यावरून आपण साइन थिटा ला किती म्हणायचं, 21, त्याला के जोडायचं. ओके, 21K आणि कॉस थिटा बरोबर काय करायचं, 20K घ्यायचं. 21K साइन थिटा, के जोडायचं फक्त गुणोत्तराला. आता हे जोडल्यानंतर आपण सूत्र लिहिले. सूत्र काय आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. साइनची किंमत ठेवली 21K त्याचा वर्ग अधिक कॉसची किंमत आहे इथे 20K चा वर्ग बरोबर 1. आता इथे 21चा जर वर्ग केला आपण इथे, तर तो येणार आहे 441 आणि 20चा वर्ग केला तर 20चा वर्ग 441, के चा वर्ग काय येणार, के वर्ग. तसं 20चा वर्ग 400 आणि इथं के चा के वर्ग बरोबर 1. आता इथे 441 आणि 400 यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे, 841 के वर्ग बरोबर 1. मग इथे हा गुणिले तो इकडे येऊन काय होणार, भागिले होणार, म्हणजे छेदात जाणार. के वर्ग बरोबर 1/841. आता हे केल्यानंतर दोन्ही बाजूला काय करायचं, दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन, ओके, दोन्हीकडे वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे इकडेही वर्गमूळ घ्यायचं के वर्ग आणि इकडे 1/841. तर इथे वर्गमूळ घेतल्यानंतर वर्गाला वर्गमूळ जाणार आणि फक्त कोण राहणार, के राहणार. वर्गाला वर्गमूळ जाणार आणि के राहणार. 1चं वर्गमूळ 1च येणार आणि आता 841, 29 गुणिले 29 तर किती येणार, 841. त्यामुळे 841चं वर्गमूळ 29 ही आली आपली के ची किंमत. आता त्याच्यावरून साइन थिटा बरोबर, साइन थिटा किती घेतला होता बघा सुरुवातीला आपण, 21K. 21K म्हणजे 21 गुणिले के ची आलेली किंमत किती आहे, के ची किंमत ठेवायची 1/29 आणि म्हणून साइन थिटा बरोबर 21/21 21 गुणिले 1 केले 21/21 छेद आहे तसं 29. तसंच कॉस थिटा आपण काय घेतलं होतं, कॉस थिटा बरोबर 20K. तर 20 गुणिले के ची किंमत किती आहे, 1/29. ही के ची किंमत ठेवायची, म्हणजे कॉस थिटा बरोबर 20/21 आणि छेदात आहे तसं 29. ओके, म्हणजे कॉस थिटा किती येणार, 20/29 आणि साइन थिटा 21/29. ह्या दोन्ही किमती शोधायच्या आणि तिथे किंमत ठेवायची. आता पुढील उदाहरणामध्ये आपल्याला टॅन थिटा दिलेला आहे 8/15. तर ही किंमत ठेवूया, टॅन थिटा बरोबर 8/15. ओके, ही आपल्याला दिलेली किंमत आहे प्रश्नात. आता हे सोडवत असताना इथे हे लक्षात घ्या, ज्या वेळी टॅन थिटाची किंमत दिली असेल आधीच्या उदाहरणासारखं, तर टॅन थिटाला काय लिहायचं, साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके, टॅन थिटाचं हे सूत्रच आहे, साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर 8/15. आता याचा अर्थ काय, तर ह्याच्यावरून किमती कशा लिहायच्या, साइन थिटाची किंमत किती असणार, 8K आणि कॉस थिटाची किंमत त्यातनं किती असणार आहे, कॉस थिटाच्या समोरची 15K. तर ह्या दोन किमती शोधून घ्यायच्या, साइन थिटा आणि कॉस थिटा. आता ह्या दोन किमती शोधून घेतल्यानंतर इथे सूत्र लिहायचं, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हे सूत्र काय करायचं, पहिल्यांदा लिहायचं, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आणि मग यात किमती टाकूया आपण. तर साइन वर्ग थिटा म्हणजे साइनची किंमत किती ठेवणार आपण, 8K त्याचा वर्ग
ही दिलेली किंमत आणि कॉस्टची किती दिलेली आहे 15K त्याचा वर्ग बरोबर 1. आता 8चा वर्ग केला आपण तर 8चा वर्ग किती येणार 64K वर्ग. 8 गुणिले 8 तसं 15 गुणिले 15 म्हणजे किती येणार 225 आणि K साठी काय लिहायचं K वर्ग बरोबर 1. आता इथे 64 आणि 225. ओके, या दोन्हींची जर बेरीज केली आपण इथे तर ती दोन्ही मिळून किती येणार आहे 289. या दोन्हींची बेरीज 289K वर्ग बरोबर 1. आता हा इथे K वर्गाला गुणिले असणार तो इकडे येऊन भागिले होणार म्हणजे K वर्ग बरोबर 1/289. आता दोन्ही बाजूस वर्गमूळ घ्यायचा हवं तर इथे लिहा दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. ओके, तर इकडेही वर्गमूळ घ्या K वर्गाला आणि इकडेही घ्या. तर आता वर्गाला वर्गमूळ काय होईल इथे कॅन्सल होईल फक्त कोण राहणार K मधला आणि इथे 1चं वर्गमूळ 1. 17 गुणिले 17 केलं तर किती येतात 289 येतात. त्यामुळे 289चं वर्गमूळ किती येणार 17 म्हणजे K बरोबर किती आले 17 आले. म्हणून साइन थिटा बरोबर साइन थिटा आपण काय मांडला होता सुरुवातीला तर बघा इथे 8K इथे सुरुवातीला 8K तर ते लिहूया साइन थिटा बरोबर 8K. 8 गुणिले K ची किंमत किती आली आता इथेच 17 म्हणजे बघा 8/17 थोडक्यात साइन थिटा किती आले 8/17 ही त्याची किंमत मिळाली ती तिथे आपण लिहायची. त्यानंतर कॉस थिटाची किंमत काय घेतली होती आपण 15K म्हणजे 15 गुणिले K ची आलेली किंमत वरती बघितली तशी 1/17 या K ची किंमत ठेवली. तसंच 15 15/17 म्हणजे कॉस थिटा बरोबर 15/17 ही त्याची अचूक किंमत आहे. ओके, साइन थिटा आणि कॉस थिटा ह्याच दोन किमती आपल्याला शोधायचं होतं ते आपण वरती लिहिलेले आहेत. आता पुढील उदाहरणामध्ये आपल्याला साइन थिटाची जी किंमत दिलेली आहे 3/5 त्याच्यावरून आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा या दोन किमती शोधायच्या. तर दिलेली किंमत आपण लिहून दिली याच्यामध्ये साइन थिटा बरोबर किती दिलाय 3/5. तर हे आपल्याला प्रश्नात दिलंय. मग एक सूत्र वापरायचं आपण साइन वर्ग थिटा ओके अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तर हे सूत्र काय करायचं ते लिहायचं साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता हे सूत्र लिहिल्यानंतर याच्यावरून इथे आपण जर किमती ठेवल्या म्हणजे साइनची किंमत किती दिलेली आहे 3/5 तर याची किंमत ठेवूया 3/5 आणि इथे वर्ग आहे त्यामुळे काय करायचं त्याचा वर्ग करायचा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता याच्यामध्ये दोन्हीचे वर्ग करायचे म्हणजे 3चा आणि 5चा दोन्हीचा पण तर 3चा वर्ग येणार 9 आणि 5चा वर्ग येणार 25 अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता जर का तुम्हाला कॉस थिटाची किंमत काढायची असेल तर 9/25 पलीकडे न्यायचं म्हणजे कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा 9/25 येणार. ओके, म्हणून कॉस वर्ग थिटा बरोबर छेद समान करण्यासाठी काय करायचं 25 ने 1 ला गुणायचं 25 1 25 आणि त्याच्यातून किती वजा करायचे 9 वजा करायचे. ओके, तर 25 वजा 9 छेदामध्ये आहे तसे किती लिहायचे 25 लिहायचे. ओके, 25 1 25 त्याच्यातून वजा केलेले 9 म्हणजे कॉस वर्ग थिटा बरोबर 25 मधून समजा आपण 9 वजा केले तर 16 उरणार आणि छेदामध्ये किती राहणार आहेत तसे 25. आता इथे वाक्य लिहायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन तर दोन्हीकडे वर्ग घेऊया वर्गमूळ घेऊया कॉस वर्ग थिटा त्याचं वर्गमूळ आणि 16/25 वर्गमूळ. तर बघा इथे वर्गाला वर्गमूळ जाईल फक्त कोण राहील कॉस थिटा बरोबर 16चं वर्गमूळ किती येणार आहे 4 4 गुणिले 4 16 त्यामुळे 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं किती येणार 5. ओके, कॉस थिटा बरोबर 4/5 बरोबर वर्गाच्या उलट क्रिया. ओके, तर कॉस थिटा किती आला 4/5 आला. ओके, कारण का इथे आपण 4चा वर्ग केला तर 16 येईल त्यामुळे 16चं वर्गमूळ 4 तसंच 5चा वर्ग 25 केलं 25चं वर्गमूळ 5 त्यामुळे कॉस थिटा बरोबर किती आले 4/5. आता ह्याच्यावरून आपण टॅन थिटा शोधूया. टॅन थिटाचं सूत्र काय आहे साइन थिटा छेद कॉस थिटा. मग साइन थिटा किती दिला होता प्रश्नात आपल्याला 3/5. ओके, किती दिला होता 3/5 आणि कॉस थिटा किती दिला होता 4/5. दोघांचे छेदातले जे 5 आहेत ते 5 ला 5 काय होणार कॅन्सल होणार आणि किती राहणार मग राहताना 3 आणि खाली छेदामध्ये 4 म्हणजे टॅन थिटाची किंमत किती येणार ओके 3/4. तर अशा पद्धतीनं तिथे काय करायचं आपण आलेल्या किमती तिथे लिहायच्या. ओके, टॅन थिटा बरोबर 3/4. ओके, तर हे झालं आपलं टॅन थिटाची आणि कॉस थिटाची ज्या राहिलेल्या किमती त्या आपण शोधून काढल्या. तर शेवटचं बघूया उदाहरण त्यातलं.
तर आता हे शेवटचं जे उदाहरण आहे ते बघूया. टॅन थिटा दिलेलं आहे आपल्याला 1/2 वर्गमुळात 2. आधीच्या उदाहरणांसारखंच आपल्याला हे सोडवायचं. तर याच्यामध्ये सुरुवात करताना जी किंमत दिली ती लिहूया. टॅन थिटा बरोबर 1/2 वर्गमुळात 2. तर हे काय झालं आपलं दिलेला टॅन थिटा. ओके. आता हा दिल्यानंतर इथे टॅन थिटासाठी आपण सूत्र लिहूया. तर टॅन थिटाचं सूत्र काय आहे? साइन थिटा छेद कॉस थिटा हे सूत्र लिहायचं. टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. मग त्याची किंमत किती येणार? 1/2 वर्गमुळात 2. हे त्याचं सूत्र येणार. तर हे सूत्र आल्यानंतर कारण हे काय टॅन थिटाची किंमत काय असते? साइन थिटाचे कॉस थिटा. आणि हे आपल्याला दिलेलं आहे प्रश्नात ऑलरेडी 1/वर्गमुळात 2. आता याचा अर्थ काय? तर मागच्या प्रमाणे केलं तसं तर साइन थिटाची किंमत काय होणार आहे? साइन थिटा बरोबर इथे किती आहे? 1 के किंवा नुसतं के लिहिलं तरी चालेल. आणि कॉस थिटाची किंमत काय होणार? 2 वर्गमुळात 2 के. हे दोन्ही किमती लिहायच्या. मग आता आपल्याला सूत्र माहिती आहे. सूत्र काय आहे? तर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. या सूत्राने आपण ते सोडवू शकतो. मग आता इथे साइनची किंमत किती आहे ती ठेवूया. साइनची किंमत आहे 1 के त्याचा वर्ग अधिक कॉसची किंमत किती आहे? 2 वर्गमुळात 2 के त्याचा वर्ग बरोबर 1. आता 1 चा वर्ग 1च येणार 1 आणि के चा वर्ग काय येणार? के वर्ग अधिक 2 चा वर्ग केला आपण. 2 चा वर्ग किती येणार? 4. आणि या वर्गमुळात 2 चं केलं तर किती येणार? वर्गाला वर्गमूळ गेलं किती राहणार? 2. कारण बघा वर्गमुळात 2 चा ज्यावेळी तुम्ही वर्ग करता त्यावेळी वर्गाला वर्गमूळ जातं आणि फक्त आतला 2 राहणार. आणि परत काय करायचं? के चा वर्ग बरोबर 1. तर आता पुढची स्टेप बघा याच्यानंतर इथे 1 के चा वर्ग अधिक 4 गुणिले 2 केले आपण किती आले? 8 के चा वर्ग बरोबर 1. 4 दुनी 8. आता हे 1 आणि हे 8. तर 1 आणि 8 किती येणार? 9 के वर्ग बरोबर 1. मग आता के वर्ग बरोबर अधिक 9 इकडे येऊन काय होणार? वजा होणार. तर 1 छेद गुणिले 9 के वर्ग म्हणजे असे आहेत ते गुणिले आहेत. तर गुणिले इकडे येऊन काय होणार? भागिले होणार म्हणजे छेदात येणार. मग असं लिहायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. तर के ची किंमत मिळाली. के ची फक्त धन किंमत घ्यायची याच्यात. इकडेही के वर्गाचं वर्गमूळ घ्यायचं, इकडेही याचं वर्गमूळ घ्यायचं. तर इथं काय होईल? जसं मी मगाशी एक नियम सांगितला वर्गाला वर्गमूळ जाईल फक्त के राहील. 1 चं वर्गमूळ येणार 1. 3 चा वर्ग केला 3 गुणिले 3 किती येणार? 9. त्यामुळे 9 चं वर्गमूळ किती येणार? 3. म्हणजे के ची किंमत किती आली? 1/3. आता जरा सुरुवातीला बघा आपण साइन थिटाला काय म्हटलं होतं? वरती बघा साइन थिटा बरोबर 1 के असं म्हटलं होतं. 1 के म्हणजे 1 गुणिले के ची किंमत किती आली? 1/3. म्हणजे साइन थिटा बरोबर किती येणार आहे? 1 गुणिले 1 येणार 1 आणि छेदात आहे तसे 3 म्हणजे साइन थिटा किती आला? 1/3. तसंच कॉस थिटा आपण सुरुवातीला काय म्हटलं होतं बघा? कॉस थिटा बरोबर इथे आहे बघा 2 वर्गमुळात 2 के. ओके. कॉस थिटा बरोबर 2 वर्गमुळात 2 के. मग 2 वर्गमुळात 2 गुणिले के ची किंमत किती आली? तर ती ठेवूया 1/3. आता कॉस थिटा बरोबर 2 वर्गमुळात 2 ला 1 ने गुणलं 1 झालं. छेदात किती आले? 3. ओके. कॉस थिटा बरोबर 2 वर्गमुळात 2/3 ह्या किमतीत आणि हेच 2 आपल्याला शोधायचे होते त्याच्यामध्ये. साइन थिटाची किंमत घ्या 1/3 आणि कॉस थिटाची 2 वर्गमुळात 2. तर इथे आपल्या तक्त्यामधले जे सगळे किमती आहेत त्या सगळ्या आपल्या शोधून झालेल्या आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचे जे 2 प्रश्न आहेत ते घेऊया.